नमस्कार पशुपालक बांधवांनो, शेळीपालनात यश मिळवायचं असेल तर पैदाशीचा नर हा तुमचा हुकमी एक्का आहे. पण तो निवडताना काय पाहायचं? तर सर्वात आधी बघा त्याची शरीरयष्टी. बोकड पूर्णतः वाढ झालेलं, धष्टपुष्ट आणि रेखीव हवा. शरीरात कुठलंही व्यंग किंवा दोष अजिबात नको. चमकदार कातडी आणि मऊ केस हे निरोगी जनावरांचं लक्षण आहे. अंगावर कुठंही जखम, रोगाची खून दिसली तर तो बोकड न निवडलेलाच बरा. चेहऱ्याकडे पाहिल्यास कपाळ, नाकपुड्या रुंद हव्यात. डोळे कसे एकदम मोठे, पाणीदार पाहिजेत, जेणेकरून त्याची तडफ दिसून येईल. रुंद आणि भारदार छाती ही तर चांगल्या नराची खरी ओळख आहे. समोरचे पाय सरळ, काठीसारखे आणि मजबूत हाडांचे आहेत ना, याची खात्री मात्र जरूर करा. पाठीचा कणा हा वाकलेला नको, अगदी सरळ आणि लांब हवा. मागील पायांची ठेवण समांतर आणि शेपटी आकर्षक असली की बोकड एकदम उठून दिसतो. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नराच्या जननेंद्रियाची वाढ ही पूर्ण झालेली असावी. दोन्ही वृषक समान आकाराचे आणि व्यवस्थित लोंबकळणारे पाहिजेत. आणि एक सर्वात महत्त्वाचा गोल्डन रूल हा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. इनब्रीडिंग टाळण्यासाठी दर 2 वर्षाने कळपातील नर हा तुम्हाला नक्कीच बदलावा लागेल. अधिक माहितीकरिता पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे संपर्क करा. पत्ता वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ कॅम्पस, परभणी.